हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती त्याच्या सर्व पवित्र जनांसोबत असो. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, दर बुधवारप्रमाणे या बुधवारी देखील या फेसबुकच्या माध्यमातून जी वचनाची सेवा मी घेऊन आलेलो आहे, निश्चय त्या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित होणार आहात. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण सध्या 40 दिवसाच्या उपवासामध्ये आहोत आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की उपवासामध्ये घेऊन जाणारा पवित्र आत्मा आहे. कारण की पवित्र आत्म्याला ठाऊक आहे की आमच्या गरजा काय आहे, आमच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या आणि संकट येणार आहेत, आणि त्यानुसार पवित्र आत्मा आम्हाला आणखीन बलवान आणि सामर्थ्यवान बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आजच्या माझ्या वचनाचा विषय आहे की आम्ही कोण आहोत. हालेलुया. जर आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कित्येक लोक म्हणतात आम्ही माकडाचे वंशज आहोत. काही धार्मिक दृष्टिकोनातून जर आम्ही पाहिलं तर कोणी म्हणतं आम्ही चंद्राचे वंशज आहोत, कोण म्हणतं सूर्याचे वंशज आहोत. म्हणजे निरनिराळ्या गोष्टी या समाजामध्ये प्रचलित आहेत. पण खरं काय आहे, आमची उत्पत्ती कोणापासून आहे, आम्ही कोठून आले आहोत आणि पुन्हा आम्ही कोठे जाणार आहोत, याची माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो या वचनाच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नाची उत्तरं मिळवण्याचा आज एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. निश्चय परमेश्वर या कार्याला आशीर्वादित करणार आहे. तर आपण माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण वचन पाहूया. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 वचन, 26 आणि 27. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचा प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण जर या वचनाद्वारे जर आम्हाला काही गोष्टी कळून येत आहेत. जेव्हा मोशे हा 40 दिवस 40 रात्र परमेश्वराच्या सानिध्यात असताना परमेश्वराने मोशेला या 5 पुस्तकांबद्दल सांगितलेलं आहे आणि त्या 5 पुस्तकाचं लिखाण मोशेने केलेलं आहे. आणि ही ती 5 पुस्तकं आहेत जो प्रत्यक्ष देवाच्या मुखातून निघलेला हा शब्द आहे. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की वचन सांगत आहे, विश्वासाशिवाय आम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही. आणि जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, जर तुमच्या ठाई विश्वास असेल तर निश्चय तुम्ही या वचनावर विश्वास ठेवणार आहात. आणि जर तुमच्यामध्ये विश्वासाची कमतरता असेल किंवा तुमचा विश्वास अल्प असेल तर तुम्ही या गोष्टींना नाकारणारे आहात. पण आज आम्ही पाहतो की जर आमचं जर तारण झालेलं आहे ते विश्वासाद्वारे झालेलं आहे. आणि विश्वासाद्वारेच आज आम्हाला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्या सोबत आहे. आणि त्याच विश्वासाद्वारे आज आपण या वचनावर मनन करत असताना याच्या प्रत्येक शब्दावर आपल्याला विश्वास ठेवायला हवा की हे वचन कोण्या मनुष्यापासून नाही, हे जगाचं ज्ञान नाही. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, जर जगाचं ज्ञान जर तुम्ही पाहत आहात तर ते जगाचं ज्ञान तुम्हाला वेगळ्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल. पण परमेश्वराचं ज्ञान जे या पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला तारणाकडे आणि उद्धाराकडे घेऊन जाणार आहे. आणि पिता परमेश्वर यहोवाची हीच इच्छा आहे की आम्हा सर्वांचं तारण व्हायला हवं. आम्ही या ठिकाणी पाहतो की परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याचा सदृश्य असा मनुष्य निर्माण केलेला आहे.
म्हणजे देवाने मनुष्याला निर्माण करत असताना कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवलेली नाही. जेव्हा एखादा व्यक्ती चित्र बनवतो, त्याच्या समोर एक चित्र असं आणि त्या चित्रासारखा हुबेहूब चित्र तो निर्माण करतो. त्याप्रमाणे माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वर समोर देखील एक प्रतिमा होती. आणि ती कोणाची होती? तर ती स्वतः परमेश्वराची प्रतिमा होती. परमेश्वरने आपल्या मनात, आपल्या डोळ्यासमोर कोणत्या प्राण्यांना ठेवलेलं नाही, स्वर्गातल्या देवदूतांना ठेवलेलं नाही. तो परमेश्वरने स्वतःला आपल्या डोळ्यासमोर ठेवून मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा आणि आपला सदृश्य असं निर्माण केलेलं आहे. आणि यासाठी निर्माण केलेलं आहे की हा पृथ्वी तलाव धावून त्यांनी सर्व प्राणी मात्रावर अधिकार गाजवावा. आणि ज्याप्रमाणे स्वर्गामध्ये परमेश्वर आहे, त्याप्रमाणे ह्या जगामध्ये मनुष्याने असावं. यासाठी परमेश्वरांनी ही संपूर्ण पृथ्वी निर्माण केली आणि मनुष्याला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पुढं 27 मध्ये आपण पाहतो, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाच्या प्रतिरूपाचा तो निर्माण केला. आमेन. पण माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आम्ही परमेश्वर समान आहोत. आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की सैतानाने त्यांना बहकवलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे की परमेश्वर जो आहे तो परमेश्वर तुमचं हित पाहत नाही. परमेश्वराकडे तुमच्यासाठी चांगल्या योजना नाही, परमेश्वरासाठी तुमच्याकडे वाईट योजना आहे. अशा सैतानाने हवेला बहकवल्या कारणामुळे त्यांनी देवाच्या विरुद्ध आज्ञाभंग केलेला आहे. पण हे वचन वाचल्यानंतर आम्हाला कळतं की परमेश्वराने आम्हाला मनुष्याला बनवत असताना कोणताही कमतरता त्या ठिकाणी ठेवलेली नाही. आपल्या प्रतिरूपाने आपल्या सदृश्य केलेलं आहे. पण काळाच्या ओघामध्ये जेव्हा मनुष्यामध्ये पाप आलेला आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये आज्ञाभंग आलेला आहे, देवाचं प्रतिरूप तर राहिलेलं आहे पण देऊन गेलेली आहे. हालेलुया. याचा अर्थ हा नाही की परमेश्वराला 2 हात आहेत, 2 पाय आहेत. कित्येक लोक आम्ही म्हणतात, जर परमेश्वरने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केलेला आहे तर पण पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगत आहे, परमेश्वर हा आत्मा आहे. आमेन. देवाने मनुष्याला आपल्या सदृश्य निर्माण केलं. म्हणजे कसं केलं? की परमेश्वर काय मनुष्यासारखा दिसतो का? नाही माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो. तर देवाच्या सदृश्य याचा अर्थ आपण शब्दशः त्या ठिकाणी लावू शकत नाही, किंवा प्रतिरूपाचा अर्थ त्याप्रमाणे लावू शकत नाही शब्दशः. तर देवाने मनुष्याला असं निर्माण केलेलं आहे की देवाच्या ठाई जी क्षमाशीलता आहे, देवाच्या ठाई जी प्रीती आहे, जो आनंद आहे, शांती आहे, इंद्रिय दमनाचा आत्मा आहे, समंजसपणाचा आत्मा आहे, त्याच्यामध्ये मनुष्याला निर्माण केलेला आहे. म्हणून आपण म्हणतो की मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. याचा अर्थ ख्रिस्तामध्ये जे गुण आहेत, ख्रिस्ताचा जो स्वभाव आहे तो आमच्यामध्ये यायला हवा. एक ख्रिस्ती व्यक्ती होणं म्हणजे फक्त चर्चला जाणं नव्हे, प्रार्थना करणं नव्हे, उपवास करणं नव्हे, तर ख्रिस्ताच्या स्वभावाशी सुसंगत असणं म्हणजे एक ख्रिस्ती व्यक्तिमत्व आहे. म्हणून माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने मनुष्याला बनवता त्या ठिकाणी कोणती कमतरता त्या ठिकाणी ठेवलेली नाही. तर आपल्या सारखंच मनुष्याला निर्माण केलेला आहे. याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आपण परमेश्वराशी समांतर असे आहोत. हालेलुया. परमेश्वर सारखे आज आम्ही आहोत. आमेन. आणि जसं परमेश्वराचा सर्व पृथ्वीवर अधिकार आहे, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त बोला, पित्याने मला सर्व काय सोपवून दिलेलं आहे, त्याप्रमाणे माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आज ह्या वचनानुसार जर ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, जर ख्रिस्ताच्या अनुसरून आम्ही चालत आहोत, तर माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, एक
देवाचं लेकरू या नात्याने तो सर्व अधिकार आमच्या सोबत आहे. स्वर्गाचा अधिकार देखील आणि पृथ्वीचा अधिकार आहे. देवाने आम्हाला फक्त नामधारी अधिकारी केलेलं नाही, तर तो सर्व अधिकार जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा आहे तो आम्हाला त्याने दिलेला आहे. इर्म्याचा 1 अध्याय आणि 4 वचन आपण वाचूया. परमेश्वराचे वचन मला आले ते असे की मी तुला गर्भाशयात घडविले आहे. आम्ही या वचनामध्ये पाहतो की जेव्हा एखादं बाळ या जगामध्ये येतं तेव्हा त्याचे आई वडील त्याला ओळखतात. पण या ठिकाणी आम्हाला असं सांगत आहे वचन की जेव्हा ते बाळाची आईच्या पोटामध्ये गडण होत असताना, त्याला आकार निर्माण होत असताना परमेश्वर त्या ठिकाणी, त्या अंधकाराच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्यासोबत होता. आणि परमेश्वर त्या अंधाराच्या स्थळी त्याची, त्या बाळाची एक नवीन निर्मिती करत होता. याचा अर्थ की आईच्या पोटात असताना देखील परमेश्वरशी आमचं नातं जुडलेलं आहे. परमेश्वरने आम्हाला एकटं सोडलेलं नाही. त्या निबिड अंधकारामध्ये आमची जडणघडण होत असताना, आम्हाला आकार प्राप्त होत असताना, ज्याप्रमाणे आपण पाहतो एदन बागेमध्ये परमेश्वरने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, त्याचप्रमाणे परमेश्वर प्रत्येक मातेच्या उदरामध्ये त्या एक आपल्या हाताने त्या मुलाला, बाळाला घडवत असतो. याचा अर्थ आम्हाला घडवणारा कोण आहे? तर परमेश्वर आहे. म्हणून इपिस्करस पत्रामध्ये असं लिहिलंय की आम्ही त्याची हस्तकृती आहोत. ज्या परमेश्वराने सर्व काय अवघड जग निर्माण केलेलं आहे, त्याची सर्वात उत्तम कृती कोणती आहे? तर ती मनुष्य आहे. आणि परमेश्वराने मनुष्याला यासाठी निर्माण केलं नाही की तो गुलामगिरीमध्ये असावा, त्याच्या ठाई मृत्यू असावा, त्याच्या ठाई आजार आणि विकार असावे. नाही माझ्या देवाच्या लेकरांनी, परमेश्वराने मनुष्याला यासाठी निर्माण केलं की मनुष्य देवाच्या सानिध्यामध्ये आणि देवाच्या उपस्थितीमध्ये सदा सर्व काय राहावा. या ठिकाणी उत्पत्ती याचा 2 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आपण वाचूया. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. मग आम्ही कोण आहोत? आम्ही परमेश्वराचा श्वास आहोत. आम्ही परमेश्वराचा आत्मा आहोत. जेव्हा परमेश्वराने आदामाला घडवलं मातीने, त्यावेळेला आदाम हा बोलत नव्हता. तो एक मूर्ती होता फक्त, जी मूर्ती बोलत नाही, जी मूर्ती चालत नाही, जी मूर्ती विचार करत नाही. पण जेव्हा परमेश्वराने आपला श्वास फुंकलेला आहे तेव्हा तो मनुष्य जीवधारी प्राणी झालेला आहे. याचा अर्थ आमच्या शरीरामध्ये जो जीव आहे तो परमेश्वरापासून आहे. आमचं जे शरीर आहे ते परमेश्वरापासून आहे. आमच्यामधला जो आत्मा आहे तो देखील परमेश्वरापासून आहे. ज्याप्रमाणे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की परमेश्वर हा सदा सर्व काय आहे, तो सनातन परमेश्वर आहे, तो परात्पर परमेश्वर आहे. या सूर्यचंद्र घडले त्याच्या आधी देखील तो होता. परमेश्वराला कोणता प्रारंभ नाही आणि परमेश्वराला कोणता शेवटही नाही. जर देवाने आपला श्वास आमच्यामध्ये ओतला आहे तर त्या श्वासाच्या रूपामध्ये आम्ही परमेश्वरामध्ये होतो. आमचं अस्तित्व या जगामध्ये येण्याच्या आधी आम्ही परमेश्वराचा एक भाग होतो. याचा अर्थ काय आहे की आम्ही जो मनुष्य जो आहोत, जे तुम्ही आणि आम्ही आहोत, ते सदा सर्व का आमची वस्ती कुठे होती तर देवाच्या ठाई आमची वस्ती होती. देवाच्या श्वासामध्ये आम्ही होतो, देवाच्या आत्म्यामध्ये आम्ही होतो. त्याप्रमाणे जसा परमेश्वरा सदा सर्व काय आहे त्याप्रमाणे आम्ही देखील सदा सर्व काय आहोत. आम्हाला देखील सुरुवात नाही आणि आम्हाला शेवटही नाही, कारण की आम्ही परमेश्वरापासून आहोत.
पुन्हा आपण यिरेम्या 1:4 मध्ये वाचूया. परमेश्वराचे वचन मला आले ते असे की मी तुला गर्भाशयात घडिले. या ठिकाणी घडिले हा शब्द लिहिलेला आहे. याचा अर्थ परमेश्वराने नाक, कान, हात, पाय हे सर्व आपल्या हाताने घडलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादा कुंभार एखादा मूर्ती घडवतो किंवा मडकं घडवतो, त्याप्रमाणे परमेश्वराने आम्हा सर्वांना मातेच्या गर्भात असताना स्वतःच्या हाताने घडवलेला आहे. स्वतःच्या हाताने आकार दिलेला आहे. आणि तो कसा दिलेला आहे? तर आपल्यासारखा, आपल्या स्वरूपाचं त्यांनी बनवलेलं आहे. त्यापूर्वी मी तुला गर्भाशयात घडले, त्यापूर्वी तुम्हाला ठाऊक होतात. या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे? मी तुला गर्भाशयामध्ये घडवलं, तेव्हापासून तुझं अस्तित्व नाही, तर त्याच्या आधी देखील मी तुला ओळखत होतो. मग ती ओळख आम्ही कोणत्या स्वरूपामध्ये होतो? या जगामध्ये आम्ही जेव्हा मातेच्या गर्भातून आम्ही बाहेर आलो, तेव्हा ह्या जगामध्ये आमचं अस्तित्व आलं. मग या ठिकाणी परमेश्वर तर म्हणत आहे की त्यापूर्वी तुम्हाला ठाऊक होता. याचा अर्थ परमेश्वर आम्हाला ओळखत होता, परमेश्वर आम्हाला जाणत होता. ज्या प्रकारे आई वडील आम्हाला जाणतात, पण त्याही आधी परमेश्वराच्या ठाई आम्ही असल्या कारणानं, परमेश्वरापासून आमची उत्पत्ती असल्या कारणानं परमेश्वर आम्हाला ओळखत होता. आणि आम्हाला कोण ओळखतो? दाविदाकडे त्याच्या आई वडिलांनी पाहिलं तर त्याच्यामुळे त्यांना एक मेंढपाळ दिसला. पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जेव्हा परमेश्वराने पाहिलं, त्याच्यामध्ये एक राजा त्याला दिसला. गिदोनाकडे आम्ही पाहतो, गिदोनाला सर्व एक भित्रा व्यक्ती समजत होते, पण त्या भित्र्या व्यक्तीमध्ये एक पराक्रमी वीर त्यामध्ये दडला होता. हालेलुया. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, मनुष्य तुमच्याबद्दल काय म्हणत आहे याच्याबद्दल तुम्ही विचार करू नका, पण देव तुमच्यासाठी काय म्हणत आहे याचा विचार तुम्ही करायचा आहे. आणि देव माझ्यासाठी काय विचार करत आहे मला कसं कळणार? देव माझ्याशी बोलणार का? देव मला सांगणार का ह्या गोष्टी? हो माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, देव तुम्हाला बोलणार, देव तुम्हाला सांगणार. मग कशाच्या द्वारे? तर या पवित्र शास्त्राच्या द्वारे. परमेश्वराच्या मनामध्ये जे काय आहे, परमेश्वराचं हृदयगत, ते सर्व परमेश्वराने या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वराची इच्छा, हे पवित्र शास्त्र काय आहे? तर ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलंय की परमेश्वर मी तुम्हाला ठाऊक होतात. यासाठी परमेश्वर म्हणत आहे, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केलेला आहे. आम्ही पाहतो, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की स्वत संहितामध्ये की मातेच्या गर्भामध्ये मी असताना तेव्हापासून मी पापी आहे. पण या ठिकाणी परमेश्वर आज आम्हाला काय सांगत आहे की मी तुला पवित्र केलेलं आहे, तू पवित्र आहेस. आणि ते केव्हा पवित्र परमेश्वरने आम्हाला केलं? या जगामध्ये आल्यानंतर नाही. माझ्या देवाच्या लेकरांनो, ज्याप्रमाणे परमेश्वर पवित्र शास्त्रामध्ये सांगत आहे, मी पवित्र आहे. आणि हा पवित्र नामाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी आलेला आहे. कारण की परमेश्वरच्या ठाई कोणतंही पाप नाही, कोणतीही अशुद्धता, अपवित्रता नाही. तो पवित्र आहे. आणि तीच पवित्रता जी परमेश्वरामध्ये पवित्रता आहे. आणि आम्ही जो मनुष्य, त्याच्यापासून आमची निर्मिती असल्या कारणामुळं जसा परमेश्वर पवित्र आहे तसा आम्ही देखील पवित्र आहोत. म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणतोय, तू उदरातून निघण्यापूर्वी तुला पवित्र केले आणि राष्ट्राचा संदेष्टा म्हणून नेमलेले आहे. या जगामध्ये जेव्हा तुम्ही येता, काय वेळेला शाळेमध्ये शाळा किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला किती मार्क पडले
मिळाले, त्यावरून तुमच्या बुद्धीचं आकलन केलं जातं की तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही कसे आहात, तुम्ही जीवनामध्ये किती यशस्वी होणार आहात. पण माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, हे जगाचं मापदंड आहे. जग या प्रकारे एखाद्या मनुष्याच्या बुद्धिमत्वाची मोजणी करतं. पण हे माध्यम जे आहे ते फक्त जगासाठी, परमेश्वरासाठी नाही. परमेश्वरने आम्हाला आधीच पवित्र केलेलं आहे आणि ह्या जगामध्ये परमेश्वरासाठी आम्ही देवाने, परमेश्वरने आम्हाला ह्या जगात पाठवलं. एक कोण म्हणून पाठवलेलं आहे की एक संदेष्टा म्हणून. संदेष्टा याचा अर्थ काय, तर देवाची इच्छा प्रकट करणारा, देवाची इच्छा लोकांना सांगणारा. याचा अर्थ की आज या पृथ्वी तलावाचा प्रत्येक जो व्यक्ती आहे तो कोण आहे, तो संदेष्टा आहे. आणि हीच तुमची आणि माझी खरी ओळख आहे की आम्ही पवित्र आहोत. आमचा उगम परमेश्वरापासून आहे. परमेश्वराने आम्हाला पवित्र केलेला आहे आणि राष्ट्राचा संदेष्टा म्हणून त्यांनी आमची नेमणूक केलेली आहे. हो माझ्या देवाच्या लेकरांनो, आम्ही पवित्र आहोत आणि देवाच्या विशेष कार्यासाठी पिता परमेश्वरांनी आम्हाला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे. ज्याप्रमाणे परमेश्वराने ह्या कार्यासाठी कोणत्या देवदूताची नेमणूक केलेली नाही, तर विशेष करून परमेश्वराने ज्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे त्या मनुष्याला ची नेमणूक यासाठी केलेली आहे. देवदूतांना परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा बनवलं असं पवित्र शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. पण मनुष्याबद्दल मात्र त्या पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्याला बनवलं आहे. म्हणून आम्ही जे आहोत, आम्ही कोण आहोत, तर आम्ही पवित्र असे आहोत. देवाची पवित्रता आम्ही आहोत. ज्याप्रमाणे आम्ही पवित्र नव्या करामध्ये वाचतो की त्या दुष्ट ज्या व्यक्तीला भूतग्रस्त होता त्याने येशू ख्रिस्ताला पाहिलं, तो बोलला की तू कोण हे मला ठाऊक आहे, तू देवाचा पवित्र तो तूच आहे. होय माझ्या देवाच्या लेकरांनो, आम्ही सर्व पवित्र आहोत. आणखी हे मी नाही, हे बायबलचं वचन आम्हाला सांगत आहे. स्तोत्रसंहिता नाही, माफ करा, प्रेषितांचे कृत्य याचा 17वा अध्यायामध्ये आपण जाऊया. प्रेषितांचे कृत्य 17 अध्याय आणि 27 वचन आपण पाहूया. या ठिकाणी प्रेषित पौल काय म्हणत आहे, अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा. आमेन. आता मनुष्याचा या जगामध्ये येण्याचा हेतू काय आहे? पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की आम्ही ह्या जगामध्ये एक प्रवासी आहोत. आमचं खरं नागरिकत्व जे आहे ते या जगाचं नाही तर स्वर्गामध्ये आहे. आमचं हे कायमस्वरूपी घर नाही, तर काही काळासाठी देवाने जी योजना केलेली आहे त्या योजनेचा भाग म्हणून आम्ही या जगामध्ये आलेलो आहोत. आम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार नाही, तर आमचं कायमस्वरूपी जे घर आहे ते स्वर्गामध्ये आहे. कारण की आमची निर्मिती तिथूनच आहे. मग ह्या जगामध्ये आलेला असताना परमेश्वराने कोणत्या अशा विशेष कार्यासाठी आमची नियुक्ती केलेली आहे? जेव्हा मनुष्याने आदामाने पाप केलं आणि देवाच्या गौरवाच्या पासून आणि महिम्यापासून तो दूर निघून गेला आणि त्याच्या जीवनामध्ये अंधकार आला, अपयश आलं, रोग आले, आजार आले, बंधनं आली, नग्नता आली, मृत्यू आला. त्या सर्वातून मनुष्याला बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने मनुष्याला एक कार्य दिलं. आणि ते कार्य कोणतं? त्यांनी देवाचा शोध करावा. हालेलुया. ज्या आदामाने देवाला सोडलं, देवाला नाकारलं,
ज्या देवाने त्याच्यासाठी मोठी योजना केली होती, एक मास्टर प्लॅन केला होता आदामासाठी, त्या प्लॅनला त्यांनी नाकारलेला आहे. आणि तोच आत्मा जो बंडखोरीचा आत्मा आहे, आज्ञापालन न करण्याचा आत्मा आहे, तोच आत्मा आदामाद्वारे पुढच्या पिढीला मिळालेला आहे. म्हणून आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये लोक वर्तमानाच्या अध्यायामध्ये कसं उद्या पुत्राने आपल्या पित्याविरुद्ध बंड केलेला आहे आणि आपल्या पित्यापासून तो वेगळा झालेला आहे. त्याचप्रमाणे आदम देखील आपल्या पित्यापासून यहोवापासून वेगळा झाला आणि त्याच्या जीवनामध्ये शाप आले. पण पिता हा पिता आहे. पित्याच्या हृदयामध्ये आपल्या लेकरांबद्दल प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी त्या पिता परमेश्वराने मनुष्याला या जगामध्ये पाठवलं यासाठी की त्यांनी आपल्या पित्याचा शोध करावा, आपल्या आबा पित्याला जाणावं. आमेन. आज पुष्कळ ख्रिस्ती लोक एक त्यांच्या पालकांना ओळखतात, ब्रदर किंवा सिस्टरला ओळखतात, प्रेषित पेत्राला ओळखतात, प्रेषित पौलाला ओळखतात, असे कित्येक संत गण आहेत त्यांना ओळखतात, पण ते ख्रिस्ताला ओळखत नाहीत. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त त्या शोभरुनीला बोलला की तुम्ही कशाची सेवा करता हे तुम्हाला ठाऊक नाही. होय, आज लोकांना ठाऊक नाही ते कोणाची सेवा करत आहेत. ते मनुष्याला ओळखतात, ते परमेश्वराला ओळखत नाही. जर परमेश्वराला त्यांनी जाणलं असतं, परमेश्वराला त्यांनी ओळखलं असतं, तर त्यांनी परमेश्वराला कधी सोडलं नसतं आणि परमेश्वराच्या विरोधात कधी त्यांनी वागले नसते. पण आज या मनुष्याची समस्या हीच आहे की तो आपल्या पित्याला ओळखत नाही. ज्या देवाने आपल्याला निर्माण केलं त्याला ओळखत नाही. जो पिता परमेश्वर आमच्यासाठी त्यांनी योजना केलेली आहे चांगली, त्या मास्टर प्लॅन केलेला त्याला ओळखत नाही. आणि जेव्हा आम्ही आमच्या परमेश्वरापासून दूर होता, आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, त्रास येतात, आणि तरी देखील परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. म्हणून परमेश्वराची इच्छा काय आता, जे आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होतो, देवाच्या गौरवामध्ये महिम्यामध्ये होतो, आम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नव्हती. काय खावं काय प्यावं याची आम्ही चिंता करत नव्हतो, काय परिधान करावं याची चिंता करत नव्हतो. पण देवापासून वेगळं झाल्या कारणामुळं, देवापासून वेगळं दूर गेल्या कारणामुळं आमच्या जीवनामध्ये चिंता आलेल्या आहे, समस्या आलेल्या आहेत. पण तरी देखील परमेश्वर आपल्या लेकरांवर प्रेम करतो आणि त्याचं प्रेम त्यांनी आपल्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये पाठवून दाखवून दिलेला आहे. प्रभू येशू कोण आहे? प्रभू येशू परमेश्वराची प्रीती आहे. प्रभू येशू कोण आहे? प्रभू येशू म्हणजे प्रेम आहे. प्रभू येशू कोण आहे? प्रभू येशू आमचा निर्माण करत आहे. आता त्याला जाणणं हेच आता संपूर्ण मानव जातीचे कार्य आहे. म्हणून या ठिकाणी लिहिले की त्यांनी त्याचा शोध करा. कुणी शोध करा? ज्या आदामाने परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून परमेश्वरापासून दूर गेलेला आहे, त्या प्रत्येक आदामापासून निर्माण झालेल्या त्या सर्व लोकांनी जे देवाच्या महिमेपासून दूर गेले, त्यांनी प्रत्येकाला आता एक काम आहे, त्यांनी देवाचा शोध करायचा आहे, पवित्र शास्त्र ढूंढायचे आहेत, प्रार्थनेद्वारे देवाला जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी कोणापासून माझी उत्पत्ती आहे, मी कोण आहे, माझं नागरिकत्व कोणतं आहे, माझा पिता कोण आहे. आणि जेव्हा आम्हाला हे कळतं, याचं ज्ञान आम्हाला होतं, तेव्हा खऱ्या अर्थी आमचं तारण होतं. म्हणजे चाच पडत त्याला कसं तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, परमेश्वर कोणापासून दूर नाही. जुन्या काळामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराचा आत्मा जो होता तो लोकांच्या वरती उतरून येत होता. परमेश्वराचा आत्मा त्यांच्या संगती होता, बरोबर होता. आणि आज आपण नव्या करारामध्ये आहोत, तो नव्या करारामध्ये परमेश्वराचा आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये आहे.
म्हणून या ठिकाणी लिहिलं की परमेश्वर आमच्यापासून कधी दूर नव्हता, तो आमच्या सोबत आहे. कारण की परमेश्वराला आमच्या सोबत वस्ती करायची आहे, परमेश्वराला आमच्या सोबत राहायचं आहे. आज आम्ही पाहतो प्रत्येक व्यक्ती ह्या जगातला जेव्हा समस्या येतात तेव्हा लोक मनुष्याचा दरवाजा ठोठावतो, कोणी डॉक्टरचा दरवाजा ठोठावतो, कोणी एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीचा दरवाजा ठोठावतो. पण आज आम्ही हे पवित्र शास्त्र आम्हाला दाखवत आहे, जेव्हा आमच्या जीवनामध्ये समस्या येतात तेव्हा आम्ही जगातल्या लोकांचे दरवाजे ठोठवतो, पण त्या ठिकाणी आम्हाला कोणताही प्रतिसाद येत नाही. पण आज हे सत्य आम्हाला हे पवित्र शास्त्र सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आजही आमचा दरवाजा ठोठावत आहे. हालेलुया. पण आम्ही जगाचा दरवाजा ठोठावण्यामध्ये व्यस्त असल्या कारणानं प्रभू येशू जो आमचा हृदयाचा दरवाजा ठोठावत आहे, आम्हाला तो ऐकू येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या हृदयाशी आलेला आहे, पण आज आम्ही त्याला जाणत नाही, कारण आपण त्याच्या ठाई जगतो, वागतो व आहो. तसं तुमच्या कवीपैकी कित्येकांनी म्हटलं आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. हालेलुया. माझ्या ज्या वचनाचा आजचा उद्देश जो आहे तो हाच आहे की आम्ही कोण आहोत. आम्ही वास्तविकपणे परमेश्वराचा वंश आहोत. आमची निर्मिती परमेश्वरापासून आहे. म्हणून तर पवित्र शास्त्रामध्ये स्वत संहितामध्ये लिहिले की तुम्ही देव आहात. नवीन काळ आम्हाला सांगत आहे ज्याच्याजवळ देवाची वचने ते देव आहेत. मग आम्ही कोण आहोत? आम्ही देव आहोत. आणि आज आम्ही हा सर्व देवांचा देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताला देवांचा देव म्हटलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला राजांचा राजा म्हटलेला आहे. मग ते राजे कोण आहेत? तर तुम्ही आणि मी एक राजे आहोत. आम्ही सर्व जे ख्रिस्त विश्वासणार आहेत ते सर्व आम्ही राजे आहोत. आणि आमच्या राजांवर एक राजा आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही सामान्य नाही माझ्या देवाच्या लेकरांना, आम्ही विशेष असे आहोत. देवाची विशेष हस्तकृती आम्ही आहोत. देवाचे सदृश्य आज आम्ही आहोत. पण पाप केल्यामुळे आमच्यातलं ती सदृश्यता निघून गेलेली आहे. याकोबाचे पत्र 1 अध्याय 14 वचन. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपद्रवते. आज मनुष्याचं पतन कोणत्या प्रकारे झालेलं आहे याबद्दल या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो उत्पत्तीच्या अध्यायामध्ये की हवेनी जो सैतान आहे त्याच्याशी मैत्री केलेली आहे. त्याच्या सुखतेबरोबर तिने वेळ घालवलेला आहे आणि त्या कारणानं तिचे विचार देखील सैतानासारखे झालेले आहेत. सैतान हा जसा परमेश्वराच्या विरोधात कार्य करत आहे आणि सैतानाच्या सानिध्यात राहिल्या कारणाने तिचे विचार देखील सैतानाच्या बरोबरचे झालेले आहे. सैतान जसा मनुष्य घातक आहे, सैतान जसा देवाच्या विरोधात वागणारा आहे, सैतान जसा अहंकार आहे, जसा सैतानचा लबाड आहे, त्या सर्व गोष्टी तिच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि जे फळ खाऊ नको म्हणून देवाने तिला आज्ञा केली होती, ते फळ त्या आज्ञेचा तिला विसर पडलेला आहे. आणि जो सैतान तिच्या जीवनामध्ये तिचा अभिषेक, तिचा उद्धार, तिचं तारण हिसकावून घेण्यासाठी आलेला आहे, पण तिने जिवंत देवाला ओळखलेलं नाही. म्हणून मी तुम्हाला मागणी सांगितलं की आम्ही ज्या परमेश्वराची सेवा करत आहोत तो परमेश्वराला आम्ही अशा परमेश्वराची सेवा करत आहोत की त्याला आम्ही ओळखत नाही. पुष्कळ लोक अशा परमेश्वराची सेवा करत आहेत जो परमेश्वराच्या विरोधात कार्य करत आहे, जो देवाच्या आज्ञेचा भंग करत आहे, जो देवाने जी सर्व काही योजना केलेली आहे ती योजना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशाच्या पाठीमागं सर्व जग आम्ही पाहतो चाललेलं आहे. आणि सैतानच्या बरोबर राहिल्या कारणामुळे ती मोहात पडलेली आहे. आणि जे फळ खाऊ नको म्हणून देवाने आज्ञा केली ते फळ तिने खाल्लेलं आहे.
म्हणून आणि तोच आत्मा आज प्रत्येक मनुष्यामध्ये आलेला आहे. आणि जे कार्य आम्ही करू नये असं देवाने आम्हाला या पवित्र शास्त्राद्वारे आज्ञा केलेली आहे, त्याच गोष्टी मात्र आज आमच्यामध्ये त्याच आदम आणि हवेचा आत्मा असल्या कारणानं आम्ही त्या गोष्टी करतो आणि देवाच्या आज्ञेचा भंग करतो. जो मोह हवेला झालेला आहे आणि तो मोहाचा आत्मा आमच्यामध्ये असल्या कारणामुळे आम्हाला अशा त्या प्रत्येक गोष्टीचा मोह होतो ज्याच्याद्वारे आम्हाला उद्धार किंवा तारण नाही. ज्या गोष्टी आम्हाला पतनाचं कारणीभूत ठरणार आहे अशा गोष्टींचा आम्हाला मोह होतो. त्या मोहामुळे आम्ही सर्व ओढले जातो, गुलामी बोलवले जातो आणि आम्ही पापात पडतो आणि त्यामुळं मृत्यू आमच्या जीवनामध्ये येतो. परमेश्वराने जी योजना केलेली आहे त्या योजनेला अडखळ निर्माण करण्याचं काम सैतान तेव्हा करत होता आणि आजही करत आहे. उद्या पुत्राचा आत्मा हा प्रत्येक व्यक्तीमध्ये कार्य करत आहे. आणि ज्याप्रमाणे उद्या पुत्र आपल्या बापापासून दूर निघून गेला आणि त्याच्या जीवनात त्याचा सर्व पैसा संपला, त्याचे आशीर्वाद संपले, त्याची डुकरामध्ये वस्तीर झाली आणि त्या डुकरांचं अन्न तो खावं लागला. आज आमची परिस्थिती देखील तीच आहे. ज्या गोष्टींना देवाची आवड नाही, ज्या गोष्टींचे देवाला राग येतो, अशा गोष्टींबरोबर आमची सहभागिता वाढत आहे. आता ही वेळ कसली आहे तर त्या उद्या पुत्रांनी जसा पश्चाताप केला, ही पश्चातापाची वेळ आहे. ज्याप्रमाणे उद्या पुत्रांनी एक निर्णय घेतलेला आहे की मी पुन्हा पित्याकडे जाईल, आज तो निर्णय घेण्याची आज वेळ आलेली माझ्या देवाच्या मित्र. कारण की का आम्ही पाहतो मोशे जो होता, मोशे हा धन्यवादित होता कारण की मोशे सोबत परमेश्वर होता. नोहा धन्यवादित होता कारण की परमेश्वर त्याच्या सोबत होता. अब्राम हा धन्यवादित होता कारण की परमेश्वर त्याच्या सोबत होता. गिदोन हा धन्यवादित होता कारण की परमेश्वर त्याच्या सोबत होता. दावीद हा धन्यवादित होता कारण की परमेश्वर त्याच्या सोबत होता. इलिया अलिशा हे धन्यवादित होते कारण की परमेश्वर त्यांच्या सोबत होते. पण माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, या सर्वांपेक्षा तुम्ही आणि मी धन्यवादित आहे कारण की परमेश्वर यांच्या सोबत होता, यांच्या बरोबर होता. पण आज आम्ही धन्यवादित आहोत की तो जो परमेश्वर त्यांच्या सोबत होता तो आमच्या आतमध्ये आहे. त्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने धन्यवादित आहोत. तो परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, ज्याच्याबद्दल लिहिलेलं ते कोणत्या मंदिरामध्ये तो राहू शकत नाही, पण तोच परमेश्वर आमच्या हृदयामध्ये राहत आहे. का बरं? कारण की आम्ही परमेश्वराचा अंश असल्या कारणानं आमचं हृदय देखील इतकं विशाल आहे की त्यामध्ये परमेश्वर राहू शकतो. जसा परमेश्वर हा असीमित आहे, तसं आमचं हृदय देखील असीमित आहे. आणि जेव्हा ख्रिस्त आमच्यामध्ये येतो, ख्रिस्ताची प्रीती आमच्यामध्ये येते, तेव्हा आमचं हृदय देखील त्या अथांग सागरासारखं, आमचं हृदय देखील त्या आकाशासारखं, विस्तीर्ण आकाशासारखं होतं आणि परमेश्वर त्यातच वास करतो ज्या ठिकाणी तो राहू शकतो. होय माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आकाशापेक्षा मोठं आज आमचं मन आहे. कारण की हे मन कोणत्या मनुष्याचं नाही तर ख्रिस्ताचं आहे. लूकाचा 19वा अध्याय आणि 10 वचन, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आलेला आहे. आम्ही पाहतो की परमेश्वराने मनुष्याची संबंध, मनुष्याने देवाशी संबंध तोडलेला आहे, पण देवाने मनुष्याशी संबंध कधी तोडलेला नाही. आम्ही पाहतो पुरातन काळापासून परमेश्वर संदेशाद्वारे, राजांद्वारे, शासनाद्वारे आज लोकांशी बोलत आहे. पण शेवटच्या काळी त्यांनी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये पाठवलेला आहे.
यासाठी जो मनुष्य देवाच्या सदृश्य देवाच्या प्रतिरूपाचा आहे, देवासारखा आहे, पण त्याचं पतन झाल्या कारणानं तो देवापासून दूर गेलेला आहे आणि त्याचं पाप, ते पाप परमेश्वराने मनुष्य याच्यामध्ये एक आडभिंतीप्रमाणे आहे आणि त्या आडभिंतीप्रमाणे मनुष्य देवापर्यंत पोहोचू शकत नाही आणि परमेश्वर मनुष्यापर्यंत येऊ शकत नाही. यासाठी पिता परमेश्वराने एक योजना, सर्वकाली योजना केलेली आहे की मनुष्याला त्या पापापासून दूर करण्यासाठी. ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये महायाजक वर्षातून एकदा रक्त घेऊन परमपवित्र स्थानामध्ये जात होता आणि स्वतःच्या पापाबद्दल आणि समस्त इस्रायलच्या पापाबद्दल देवाला अर्पण म्हणून पश्चातापाचं रक्त म्हणून ते सादर करत होता आणि त्या रक्ताद्वारे परमेश्वर संतुष्ट होत होता आणि देवाची महिमा, देवाची गौरव इस्रायल लोकांना उठून येत होती. देव त्यांच्या सर्व पापाची क्षमा करत होता. पण पुन्हा दरवर्षी त्याच अर्पणा दिल्या कारणामुळे आमच्यामध्ये आम्ही पापी आहोत त्याची जाणीव होत होती. पण शेवटच्या काळी परमेश्वरने आपल्या एकुलता एका पुत्राला पाठवलं आणि तो पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याने आपलं रक्त स्वतः जो महायाजक या नात्याने आणि सर्वकालीन मल्कीसदकेच्या संप्रदायाप्रमाणे युगानुगाचं याजक या नात्याने त्यांनी स्वतःचं रक्त, जे पवित्र असं रक्त होतं, जे सामर्थ्य रक्त होतं, ते रक्त घेऊन महायाजक या नात्याने त्यांनी त्या परमपवित्र स्थानामध्ये, जे परमपवित्र स्थान या जगामध्ये स्वर्गाची प्रतिकृती आहे, त्या मनुष्याने बांधलेल्या पवित्र स्थानामध्ये न जाता स्वर्गातल्या परमपवित्र स्थानामध्ये तो गेलेला आहे आणि एकदा त्यांनी अर्पण करून त्यांनी संपूर्ण मनुष्य जातीला पापापासून सोडवलेला आहे. ही देवाची योजना आहे माझ्या देवाच्या मित्रांनो. यासाठी या ठिकाणी लिहिलेलं आहे की मनुष्याचा पुत्र जे आम्ही हरवलो होतो, मोहामध्ये हरवलो होतो, आम्ही अहंकारामध्ये हरवलो होतो, मीपणामध्ये हरवलो होतो, आम्ही ह्या जगाच्या गोष्टींना आम्ही भुललो होतो आणि त्यामुळे आम्ही देवाला विसरलो होतो. आपलं स्वतःचं अस्तित्व आम्ही विसरून बसलो होतो आणि डुकरांमध्ये आमची अपवित्र गोष्टींमध्ये आमचा वावर होता. आम्ही विसरून गेलो होतो की आम्ही कोण आहोत. आणि हीच गोष्ट आज संपूर्ण मानव जातीचं ते लागू पडत आहे की मनुष्य विसरलेला आहे की मी कोण आहे. आणि ते विसरल्या कारणामुळं मग तो सायन्सवर किंवा विज्ञानावर विश्वास ठेवत आहे की माझी उत्पत्ती हा माकडापासून झालेली आहे. तो म्हणतो माकड हा माझा आद्य माता आणि पिता आहे. कोणी म्हणतात की आमची उत्पत्ती, आमचे वंशज हे स्त्रिय होते, कोणी म्हणतात आमचे सूर्यापासून आमची निर्मिती आहे, कोण म्हणतात चंद्रापासून निर्मिती आहे. पण हे सर्व जगाचं ज्ञान आहे माझ्या देवाच्या लेकरांनो. हे ज्ञान तुम्हाला अधोलोकामध्ये नाशामध्ये घेऊन जाणार आहे, देवापासून दूर घेऊन जाणार आहे. पण हे पवित्र शास्त्रामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान हे मनुष्यापासून आहे, परमेश्वरापासून आहे आणि ते ज्ञान तुमच्या उद्धारासाठी आहे. आम्ही जे ह्या जगाच्या मोहामध्ये गुरफटलो होतो, आम्ही भुलवलो गेलो होतो, त्या आम्हा सर्वांना बोलवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला. आणि जे आम्ही हरवलो होतो त्या सर्वांना त्यांनी आमचं नाव घेऊन हाक मारली. ज्याप्रमाणे एक मेंढपाळ आपल्या मेंढरांना व्यक्तिशः ओळखतो, त्याच्या नावाने हाक मारती, तसा परमेश्वर आमचा पिता असल्या कारणामुळं आणि आमची उत्पत्ती परमेश्वरापासून असल्या कारणामुळं तो प्रत्येक व्यक्तीला ओळखतो आणि व्यक्तिशः ओळखतो आणि त्याच्या नावाने तो हाक मारत आहे. होय माझ्या देवाच्या लेकरांनी, ह्या पवित्र वचनाद्वारे परमेश्वर आज आम्हाला बोलावत आहे की पुन्हा सर्व कोणी तुम्ही माझ्याकडे या. अहो कष्टाने भाराक्रांजन तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज मनुष्याच्या जीवनामध्ये विसावा नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये शांती नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये प्रीती राहिलेली नाही. मनुष्याने सर्व जगाला अवगत केलेलं आहे, पण तो स्वतःच्या वासनांना, स्वतःच्या देहाला तो अवगत करू शकलेला नाही. आज मनुष्य ह्या चंद्रावर गेलेला आहे, या मंगळावर गेलेलं आहे. मनुष्याचं ज्ञान जे आहे मनुष्याला चंद्रावर घेऊन जातं, मनुष्याचं ज्ञान मनुष्याला हे मंगळावर घेऊन जातं, पण देवाचं ज्ञान आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातं.
म्हणून या जगाच्या ज्ञानापेक्षा परमेश्वराचं ज्ञान हे श्रेष्ठ आहे. तर माझ्या देवाच्या लेकरांनो, पुन्हा आता मागं फिरण्याची वेळ आलेली आहे. पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. मनन करण्याची वेळ आलेली, ध्यान करण्याची वेळ आलेली आहे की मी कोण आहे, मी कोणापासून आहे, मला कुठं जायचं आहे. जर आज तुम्ही निर्णय घेत आहात तर निश्चय तुम्ही धन्यवाद देत आहात. आणि जर तुम्ही निर्णय घेत नाही तर परमेश्वराच्या जीवाला संतोष वाटणार नाही. योहान याचा 1 अध्याय 12 वचन. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आम्ही देवाची मुलं आहोत. आधीपासून आम्ही देवाची लेकरं आहोत. आमची उत्पत्ती देवापासून आहे. पण आम्ही देवापासून दूर गेल्या कारणामुळं आणि सैतानाचं आम्ही ऐकल्या कारणामुळं आम्ही सैतानाची अशी मुले झालेला आहोत. सैतान हा आमचा बाप झालेला आहे. आज कित्येक लोकांना हे ठाऊक नाही की त्यांनी सैतानाला आपला पिता असं बनवलेलं आहे. आज आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आज आम्हाला पुन्हा आमचं ते आम्ही जे अस्तित्व आदामाच्या पापामुळे आम्ही गमावलं होतं, आज प्रभू येशूच्या नीतिमत्वाद्वारे ते अस्तित्व आम्हाला पुन्हा आज प्राप्त होणार आहे. मग त्यासाठी मला काय करायला हवं? यासाठी मला पश्चाताप करायला हवा. यासाठी मला पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवायला हवा. यासाठी मला येशूचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करायला हवा. आणि जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करतो, येशूचा तारणकर्ता म्हणून स्वीकार करतो, येशूचा प्रभू म्हणून स्वीकार करतो आणि आम्ही विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी आलेले या जगात आला, माझ्यासाठी येशू ख्रिस्ताचा छळ झाला, माझ्यासाठी त्याला नाकारण्यात आलं, माझ्यासाठी त्याला चाबकाचे फटके मारण्यात आले, माझ्यासाठी त्याला वधसंभाव खेळवण्यात आलं, माझ्यासाठी तो मेला, माझ्यासाठी तो पुन्हा जिवंत झाला. आणि हा जर विश्वास जर तुम्ही ठेवत आहात तर निश्चय पुन्हा जो ग्लोरी, जो महिमा, जी गौरव सैतानाने तुमच्यापासून काढून घेतला होता, येशूचा स्वीकार करण्यामुळे आम्हाला पुन्हा प्राप्त. सर्वात मोठा अधिकार आमचा हा होता की आम्ही देवाचे लेकरं आहोत. पण सैतानाने आम्हाला भुलवलं. सैतानाने आम्हाला स्वप्न दाखवले. मी तुझ्यासाठी हे करेन, मी तुझ्यासाठी ते करेन. आणि आम्ही त्या भूलथापांमध्ये आम्ही ऐकल्या आणि आम्ही मोहात पडलो. पण देवाच्या अभिवचनांना आम्ही विसरलो. म्हणून माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनी, वचन सांगत आहे परमेश्वर हा विश्वासू आहे. तुम्ही त्याच्या विश्वास ठेवू शकता. जसं आम्ही आमच्या देहावस्थेमध्ये आमच्या माता पित्यांवर विश्वास ठेवतो, कारण की ते आमचे जन्मदाते आहेत, ते आमची काळजी घेतात, त्याप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक असे आम्ही त्या परमेश्वरावर विश्वास ठेवू शकतो, कारण की तो विश्वसनीय आणि सत्य आहे आणि त्याच्यापासूनच आम्ही निर्माण झालेलो आहोत. तर माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठीच आलेला आहे, जो आज आमचा अधिकार, आमचं वैभव सैतानाने हिरावून घेतलं होतं, आमचं अस्तित्व त्याने मिटवून टाकलं होतं. ते अस्तित्व पुन्हा देण्यासाठी येशू आलेला आहे. तो अधिकार देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. चला तर पाखरांनो, पुन्हा त्या घरट्याकडे येऊन जाऊया, त्या विसाव्याच्या स्थानी जाऊया. आजही तो परमेश्वर आमची वाट पाहत आहे. ज्याप्रमाणे तो उद्या पुत्राचा पिता उद्या पुत्राची वाट पाहत होता, आज परमेश्वर आज आमची वाट पाहत आहे. आणि जर आज तुम्ही येशूचा स्वीकार करत आहात तर निश्चय आज स्वर्गामध्ये एक मोठा जल्लोष होत आहे आणि आनंद होत आहे.
की देवाची लेकरं देवाकडे येतात. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आजच्या वचनाद्वारे माझा उद्देश हाच होता की आम्ही कोण आहोत, आमचं अस्तित्व काय, आमचा अधिकार काय, हे जाणणं हाच आजच्या वचनाचा उद्देश होता. तर या वचनाद्वारे प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद देतो. आमेन.